घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. बिलकुल आम्ही हा निषेध आहे. काळे कपडे घालून, काळ्या फिती बांधून, तोंडाला काळं पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतो आहे. कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही. काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही इथं एक रीतसर शांततेत बसून आंदोलन करतो आहे. मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं, ज्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करत आहेत. मला असं वाटतं त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं, काही अडचण नव्हती. असं विशेष जर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं, काय प्रॉब्लेम नाही, वेगळं करायची काही गरज नव्हती. एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाही आहे, फक्त म्हणतं आम्ही कारवाई करतोय. यातून खरंच कारवाई होती का? म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही. सरकार कारवाई करू शकत नाही, सरकार सक्षम नाही, म्हणूनच आम्ही इथं बसतो. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. सरकारचा राजीनामा पाहिजे, नुसतं गृहमंत्र्याचा नाही, पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे. बरं, ही लढाई किती दिवस सुरू राहणार? कारण कंटिन्यू राहणार, न्याय मिळेल पण लढाई सुरू राहणार.